नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित. चला आज आपण अभ्यासूया घटक 3 भूमिती मधील शेवटचा भाग, चौकोन आणि चौकोन रचना. चौकोन म्हणजे काय तर चौकोनाची व्याख्या अभ्यासूया. चारही बाजूंनी बंदिस्त असलेल्या 4 बाजू व 4 कोण असणाऱ्या आकृतीला चौकोन असे म्हणतात. पहा आकृती. या ठिकाणी ABCD हा चौकोन दिलेला आहे. AB, BC, CD आणि AD या 4 बाजूंनी, तसेच कोण A, कोण B, कोण C आणि कोण D या 4 कोणांनी ही आकृती बंदिस्त झालेली आहे. तर या बंदिस्त आकृतीला चौकोन असे म्हणतात. पहा चौकोनाला नाव कसे द्यायचे. स्क्रीनवरती ABCD हा चौकोन दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चौकोनाला एकूण 8 प्रकारे नाव देता येते. पहा चौकोनाला नाव देताना एका शिरोबिंदूपासून सुरुवात केली की एकदा क्लॉकवाईज आणि एकदा अँटी क्लॉकवाईज, म्हणजेच घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जायचं. नीट लक्ष द्या. आपण A पासून सुरुवात करू. चौकोन ABCD. दुसरा चौकोन ADCB. लक्षात आले का तुमच्या? एका बाजूपासून सुरुवात केल्यानंतर एकदा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आणि एकदा घड्याळाच्या दिशेने. दुसरा बिंदू आहे B, BCDA. आणि पुढील चौकोन BADC. 4 झाली नावे. पुढचे नाव बिंदू C पासून CDAB आणि CBAD आणि शेवटचा शिरोबिंदू D, DABC आणि DCBA. तुमच्या लक्षात आले का? चौकोनाला 8 प्रकारे नाव देता येते आणि एका शिरोबिंदूपासून सुरुवात केली की एकदा घड्याळाच्या दिशेने आणि एकदा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेले की एका बिंदूपासून 2 याप्रमाणे 4 बिंदूंपासून 8 नावे तयार होतात. चौकोनाच्या लगतच्या बाजू. पहा लगतच्या बाजू कशाला म्हणायचं तर ज्या 2 बाजूंच्या दरम्यान एक शिरोबिंदू सामायिक असतो. पहा बाजू AB आणि बाजू BC या लगतच्या बाजू आहेत आणि या 2 बाजूंच्या दरम्यान B हा शिरोबिंदू सामायिक आहे. पुढे बाजू AB आणि बाजू AD याही 2 लगतच्या बाजू आहेत आणि यांच्यामध्ये A हा शिरोबिंदू सामायिक आहे. पुढे तिसरी जोडी बाजू BC आणि बाजू DC यामध्ये C हा शिरोबिंदू सामायिक आहे. आणि शेवटची जोडी बाजू AD आणि बाजू DC. म्हणजेच आपल्याला चौकोनामध्ये लगतच्या बाजूंच्या 4 जोड्या मिळाल्या. आता सम्मुख बाजूंच्या जोड्या पाहू. सम्मुख म्हणजे कशा तर समोरासमोर येणाऱ्या. पहा बाजू AB आणि बाजू DC या सम्मुख बाजू आहेत. या 2 बाजूंच्या दरम्यान कोणताही बिंदू सामायिक नाही. दुसरी जोडी बाजू AD आणि बाजू BC, म्हणजेच चौकोनाला सम्मुख बाजूंच्या 2 जोड्या असतात. लगतचे कोन. ज्याप्रमाणे लगतच्या बाजूंमध्ये एक शिरोबिंदू सामायिक असतो त्याप्रमाणे लगतच्या कोणांमध्ये एक बाजू सामायिक असते. पहा कोण A व कोण B यांच्या दरम्यान बाजू AB ही सामायिक बाजू आहे, म्हणून हे 2 लगतचे कोण आहेत. कोण A व कोण D
यांच्या दरम्यान बाजू AD ही सामायिक बाजू आहे. तिसरी जोडी कोण B व कोण C यांच्या दरम्यान बाजू BC ही सामायिक बाजू आहे. तर कोण C व कोण D यांच्या दरम्यानची बाजू आहे CD. तर चौकोनामध्ये लगतच्या कोणांच्या 4 जोड्या असतात. सम्मुख कोण. तर सम्मुख कोण पहा, म्हणजे समोरासमोर येणारे कोण. कोण A व कोण C हे सम्मुख कोण आहेत. ते कर्णाच्या टोकावर आहेत. कोण B व कोण D हे देखील सम्मुख कोण आहेत. म्हणजेच चौकोनामध्ये सम्मुख कोणांच्या 2 जोड्या असतात. चौकोनाचे कर्ण. चौकोनाला 2 कर्ण असतात. पहा, चौकोनाचे समोरासमोरील शिरोबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे चौकोनाचा कर्ण. रेख AC व रेख BD हे 2 चौकोनाचे कर्ण आहेत. चौकोनाचे शिरोबिंदू. तर चौकोनाला 4 शिरोबिंदू आहेत. बिंदू A, बिंदू B, बिंदू C व बिंदू D. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चौकोन काढा आणि त्याला दुसरे नाव द्या. म्हणजे चौकोन PQRS किंवा चौकोन XYZW आणि चौकोनाचे सर्व घटक लिहून काढा. यानंतर चौकोनाचे आंतरकोन आणि बाह्यकोन पाहूया. पहा, चौकोनाला 4 आंतरकोन आहेत आणि ते अनुक्रमे A, B, C आणि D असे स्क्रीनवरती दाखवलेले आहेत. तर चौकोनाच्या 4 कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. पहा, अंतरकोन A अधिक B अधिक C अधिक D बरोबर 360 अंश. या माहितीवरून तुम्हाला जर चौकोनाच्या कोणांचे गुणोत्तर दिले तर चौकोनाची कोणांची मापे काढता येतात. त्याचबरोबर चौकोनाला 4 बाह्यकोन आहेत. पहा, ते 1, 2, 3 आणि 4 असे दाखवलेले आहेत. तर चौकोनाच्या बाह्यकोनांच्या मापांची बेरीजसुद्धा 360 अंश असते. या माहितीचा उपयोग करून देखील आपल्याला स्पर्धा परीक्षेला प्रश्न सोडवता येतात. पुढील भाग चौकोनाचे प्रकार आणि चौकोनाचे गुणधर्म. आता प्रकार पहिला, चौरस. चौरस कशाला म्हणतात. तर ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप व प्रत्येक कोन काटकोन असतो त्या चौकोनास चौरस असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, चौरस हा चौकोनाचा एक प्रकार आहे. तर चौरसाची आकृती पहा. A, B, C, D हा चौरस स्क्रीनवरती आहे. या ठिकाणी बाजू AB, बाजू BC, बाजू CD आणि बाजू AD सारख्या खुणांनी दाखवलेल्या आहेत. शिवाय त्या प्रत्येकाचं माप A हे आहे. म्हणजेच या चौकोनाच्या 4ही बाजू एकरूप आहेत. कोणांचे निरीक्षण करा. 4ही कोन काटकोन दाखवलेले आहेत. म्हणजेच हा चौकोन चौरस आहे. आता आपण चौरसाचे गुणधर्म अभ्यासूया. पहिला गुणधर्म, चौरसाचे कर्ण एकरूप असतात. आत्ताच आपण कर्णांविषयी माहिती घेतली. तर AC आणि BD हे 2 चौरसाचे कर्ण आहेत आणि ते कर्ण नेहमी एकरूप असतात. चौरसाचा प्रत्येक कर्ण चौरसाला दुभागतो. आता दुभागतो म्हणजे काय. तर त्या चौरसाचे 2 एकरूप भागात विभाजन करतो. पहा, स्क्रीनवरील चौरस पहा. AC हा कर्ण विचारात घेऊ. तर कर्ण AC मुळे चौरसाचे ADC व ABC या 2 एकरूप त्रिकोणात विभाजन झाले आहे. म्हणजेच चौरसाचा प्रत्येक कर्ण चौरसाला दुभागतो. चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. याचाच अर्थ ते 2 कर्ण एकमेकांना ज्या ठिकाणी दुभागतात त्या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होतो. स्क्रीनवरती पहा.
त्रिकोण AOB हा काटकोन त्रिकोण झाला. असेच या दोन कारणांमुळे जे 4 त्रिकोण तयार झालेले आहेत तो प्रत्येक त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणजेच चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक आहेत. या माहितीचा उपयोग करून आपल्याला उदाहरणे सोडवायची आहेत. चौरसाचे कर्ण ज्या कोणाच्या शिरोबिंदूतून जातात त्या कोणांना देखील दुभागतात. म्हणजे कसे पहा, कर्ण AC विचार केला तर कर्ण AC हा शिरोबिंदू A आणि C मधून जातो. तर कोण A आणि कोण C चे तो दोन एकरूप भागात विभाजन करतो. तर कोण A चे माप 90 अंश आहे आणि कोण C चे माप सुद्धा 90 अंश आहे. म्हणजेच कर्ण AC मुळे त्या एका कोणाचे 45 अंश 45 अंश मापाच्या दोन कोणामध्ये विभाजन होते. पुढील प्रकार आहे आयत. ज्या चौकोनाचे सर्व कोण काटकोन असतात त्या चौकोनास आयत किंवा काटकोन चौकोन असे म्हणतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, चौरसाचे पण 4ही कोण काटकोन होते. म्हणजे चौरस हा आयत होऊ शकतो. कारण आयत होण्यासाठी अट काय आहे, तर ज्या चौकोनाचे सर्व कोण काटकोन असतात तो चौकोन आयत असतो. मग चौरसाचे सर्व कोण काटकोन असतात त्यामुळे चौरस सुद्धा आयत असतो. पण आयत मात्र चौरस होऊ शकत नाही. याचे कारण आयताच्या 4ही भुजा एकरूप असतीलच असे नाही. ते गुणधर्म अभ्यासल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. चला तर मग गुणधर्म अभ्यासूया. आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. म्हणजे समोरासमोरील बाजू एकरूप असतात. 4ही बाजू एकरूप असण्याची आवश्यकता नाही आणि म्हणूनच आयत हा चौरस होऊ शकत नाही. दुसरा गुणधर्म, आयताचे सम्मुख कोण एकरूप असतात. आता इथे सम्मुख कोण एकरूपच असणार कारण 4ही कोण काय आहेत, काटकोन आहेत. आयताचे कर्ण एकरूप असून ते परस्परांना दुभागतात. तर या ठिकाणी कर्ण AC आणि कर्ण BD हे परस्परांना दुभागतात. तर दुभागतात म्हणजे आपण अभ्यासले, दोन एकरूप भागात विभाजन करतात. पहा, कर्ण दुभागल्यानंतरचे भाग सारख्याच खुणांनी दाखवलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, दुभागणे आणि काटकोनात दुभागणे यातील फरक लक्षात आला का? आपण याआधी पाहिले चौरसाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. म्हणजेच ते ज्या ठिकाणी दुभागतात त्या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होतो. पण आयताचे कर्ण फक्त दुभागतात. याचा अर्थ या ठिकाणी जो कोन होणार आहे तो कोन 90 अंशाचा असणार नाही. तर हा बदल लक्षात ठेवा. आणि शेवटचा गुणधर्म, आयताचा प्रत्येक कर्ण आयताला दुभागतो. म्हणजे कसे, कर्ण AC मुळे आयताचे जे दोन भाग झालेले आहेत ते दोन भाग परस्परांशी एकरूप आहेत. तसेच कर्ण BD मुळे सुद्धा जे दोन भाग होतात ते दोन भाग सुद्धा एकरूप आहेत. म्हणजेच आयताचा प्रत्येक कर्ण आयताला दुभागतो. पुढील प्रकार समांतरभुज चौकोन. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजू समांतर असतात त्या चौकोनास समांतरभुज चौकोन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरील समांतरभुज चौकोनाचे निरीक्षण करा. या ठिकाणी बाजू AD आणि बाजू BC परस्परांना समांतर आहेत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही समांतर रेषा अभ्यासल्या आहेत. तर समांतर म्हणजे काय, तर एकमेकांना न छेदणारे. त्याचबरोबर AB आणि DC या बाजूसुद्धा परस्परांना समांतर आहेत. म्हणून या चौकोनाला समांतरभुज चौकोन असे म्हणतात. चला तर मग समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म अभ्यासूया. पहिला गुणधर्म, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. म्हणजे समोरासमोरील भुजा एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन सुद्धा एकरूप असतात. म्हणजेच कोन A आणि कोन C एकरूप असेल, कोन B आणि कोन D सुद्धा एकरूप असेल. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजेच
ते एका कर्णाचे दोन एकरूप भागात विभाजन करतात. समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कर्ण पूर्ण चौकोनाला दुभागतो. याचाच अर्थ त्या चौकोनाचे दोन एकरूप भागात विभाजन करतो. पुढील प्रकार समभुज चौकोन. ज्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात त्या समांतरभुज चौकोनास समभुज चौकोन असे म्हणतात. पहा, स्क्रीनवरती समभुज चौकोन दिलेला आहे. या ठिकाणी ABCD या समभुज चौकोनामध्ये चारही बाजू एकरूप दाखवलेल्या आहेत आणि समोरासमोरील बाजू समांतर आहेत. म्हणजेच समोरासमोरील बाजू समांतर आणि चारही बाजू एकरूप आहेत, म्हणजेच हा चौकोन समभुज चौकोन आहे. तर आता आपण समभुज चौकोनाचे गुणधर्म अभ्यासूया. पहिला गुणधर्म, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. पहा, या ठिकाणी कर्ण AC आणि कर्ण BD हे दोघे एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी काटकोन दाखवलेला आहे. म्हणजेच हे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. समभुज चौकोनाचे कर्ण ज्या कोणाच्या शिरोबिंदूतून जातात ते कोन दुभागतात. पहा, AC हा कर्ण C आणि A या शिरोबिंदूतून गेला आहे, त्यामुळे या कर्णामुळे त्या कोणाचे दोन एकरूप भागात विभाजन होते. पुढे समभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात, म्हणजे समोरासमोरील कोन एकरूप असतात. उदाहरणार्थ कोन A आणि कोन C एकरूप असेल, त्याचबरोबर कोन B आणि कोन D सुद्धा एकरूप असेल. पुढे समलंब चौकोन. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची केवळ एकच जोडी समांतर असते त्या चौकोनाला समलंब चौकोन असे म्हणतात. पहा, समांतरभुज चौकोनामध्ये दोन्ही जोड्या समांतर होत्या. समलंब चौकोनामध्ये मात्र सम्मुख बाजूची एकच जोडी समांतर असते, म्हणजे दुसरी जोडी असमांतर असते. पहा, स्क्रीनवरील चौकोनामध्ये बाजू AD आणि बाजू BC ही एक जोडी समांतर आहे, तर बाजू AB आणि बाजू DC ही असमांतर बाजूंची जोडी आहे. म्हणून हा समलंब चौकोन आहे. या चौकोनात प्रत्येक असमांतर बाजूच्या अंत्यबिंदूजवळ होणारे कोन परस्परांचे पूरक कोन असतात. पहा, आता असमांतर बाजू कोणत्या? बाजू AB आणि बाजू DC. या असमांतर बाजूंच्या अंत्यबिंदूजवळ होणारे कोन, आता ABच्या अंत्यबिंदूजवळ होणारे कोन A आणि कोन B हे परस्परांचे पूरक कोन असतात. याचाच अर्थ या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्याचबरोबर कोन D आणि कोन C हे सुद्धा असमांतर बाजूच्या अंत्यबिंदूजवळ असणारे कोन आहेत, म्हणजे या दोघांची बेरीज सुद्धा 180 अंश असते. विद्यार्थी मित्रांनो, हे गुणधर्म नीट अभ्यासा. यावर आधारित स्पर्धा परीक्षेला प्रश्न नक्की विचारले जातात आणि गुणधर्माचा अभ्यास असेल तर ते प्रश्न आपल्याला नीट सोडवता येतात. समद्विभुज समलंब चौकोन. ज्या समलंब चौकोनात समांतर नसलेल्या म्हणजेच असमांतर बाजू एकरूप असतात त्या समलंब चौकोनास समद्विभुज समलंब चौकोन असे म्हणतात. पहा, या ठिकाणी समोरासमोरील बाजूंची एक जोडी समांतर आहे आणि असमांतर बाजूंची जोडी सारख्या खुणांनी दाखवलेली आहे. याचाच अर्थ त्या असमांतर बाजू एकरूप आहेत. पहा, समद्विभुज समलंब चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. म्हणजेच जर समलंब चौकोन हा समद्विभुज असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. समद्विभुज समलंब चौकोनात असमांतर बाजूंची जोडी एकरूप असते
आणि ती एकरूप असते म्हणून तर आपण त्या चौकोनाला समद्विभुज समलंब चौकोन असे म्हणतो. समद्विभुज समलंब चौकोनात समांतर बाजूंच्या टोकालगतचे कोन एकरूप असतात. पहा, ज्या बाजू समांतर आहेत त्यांच्या टोकालगतचे कोन सारख्या खुणांनी दाखवलेले आहेत. याचाच अर्थ ते कोन कसे आहेत? एकरूप आहेत. पुढील प्रकार पतंग किंवा पतंगाकृती चौकोन. आता पतंग सर्व विद्यार्थ्यांना परिचयाचा आहे. तर पतंग हा चौकोनाचा एक प्रकार आहे. पाहूया पतंगाची व्याख्या. ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या 2 जोड्या एकरूप असतात अशा चौकोनाला पतंग किंवा पतंगाकृती चौकोन असे म्हणतात. पहा, स्क्रीनवरती पतंगाची आकृती दिली आहे. तर या आकृतीमध्ये लगतच्या बाजूंच्या प्रत्येकी 2-2 जोड्या सारख्या खुणांनी दाखवलेल्या आहेत. बघा, बाजू JM आणि बाजू JK या 2 लगतच्या बाजू एकरूप आहेत. त्याचबरोबर बाजू LM आणि बाजू LK या 2 बाजूही सारख्या खुणांनी दाखवलेल्या आहेत. म्हणजे त्या 2 बाजूसुद्धा एकरूप आहेत. म्हणून हा चौकोन पतंग आहे. पतंगाचे गुणधर्म अभ्यासूया. पतंगात सम्मुख कोणांची एक जोडी एकरूप असते. आता यातील कोणती जोडी एकरूप आहे? पहा, कोन JML आणि कोन JKL हे सारख्या खुणांनी दाखवलेले आहेत. ही एक जोडी एकरूप आहे. पतंगाचे कर्ण परस्परांना लंब असतात. ते लंब आहेत परंतु दोघेही एकमेकांचे दुभाजक नाहीत. तर ते लंब असतात म्हणजेच त्या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होतो. पतंगाच्या एकरूप बाजूंचे छेदनबिंदू जोडणारा कर्ण दुसऱ्या कर्णाला काटकोनात दुभागतो. म्हणजेच पतंगाचा एकच कर्ण दुभागला जातो. पहा, एकरूप बाजूंचे शिरोबिंदू कोणते आहेत? तर J आणि L. तर JL हा कर्ण MK या कर्णाला काटकोनात दुभागतो. लक्षात आले का? तर आज आपण चौकोन, चौकोनाचे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म अभ्यासले. या ठिकाणी स्क्रीनवरती मी काही प्रश्न दिले आहेत. या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये नोंदवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.